नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. मला एक प्रश्न पडलाय की महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या जेवढ्या महिला प्रतिनिधी आहेत त्या गप्प काय आहेत? खरात आणि चाकणकरांनी जे रॅकेट चालवलं होतं त्याच्याविरुद्ध कोणी का बोलत नाहीये? असं काय आहे त्याच्यामध्ये की यांना बोलायला कोणी नाही म्हणतंय किंवा या स्वतःहून बोलत नाहीयेत? म्हणजे आता पुण्यातल्या तर केवढ्या महिला नगरसेविका आहेत, पुण्यातल्या महिला आमदार आहेत, पुण्यातल्या महिला खासदार आहेत. त्या प्रत्येक वेळेस जागृतपणे एखाद्या विषयावर बोलत असताना इथे चुप्पी का साधली आहे हे मला काही कळत नाही. दुसरा माझा विषय असा आहे की एसआयटी कुठं कमी पडते का हो? कारण का एवढे सगळे पुरावे समोर आल्यानंतर फोटो जाऊ द्यात, फोटोचा बँकचं अकाउंट लिंक झालंय, तुमचं अकाउंट, चाकणकरांच्या नावाचं अकाउंट, मुलाच्या नावाने, बहिणीच्या नावाने, आणि त्याचा ओटीपी येतोय खरातला. कुछ तो गडबड आहे. माझ्या अकाउंटचा ओटीपी दुसऱ्या कोणाला जात नाही, मलाच जातो. मग ह्यांच्या अकाउंटचा ओटीपी खरातकडे जाता तेव्हा पार्टनर इन अ क्राईम, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे होती. पण एसआयटी काय त्यांना बोलवायला तयार नाहीये. मग कदाचित असं तर वरनं आदेश नाहीये, पळून जाऊ दे. जशी खरातची बायको पळून गेली तशा ह्या मॅडमही लंडन विंडन कुठं तरी, कारण का आता दुबईला युद्ध झाले तिकडे तर नाही जाणार, बाकीकडचे कुठले युएसए लंडन अशा जाऊ शकतात. मग काय चौकशी, संपला विषय. आज करोडो रुपयांची माया जमवली. आला कुठना करोडो रुपया? महिलांचं शोषण करून, महिलांवर अत्याचार आणि बलात्कार करून हे पैसे आलेत. कर्मा कम्स बॅक. खरातचं कर्म त्याच्यासमोर आले. मी जर वाईट केलं तर ते समोर येतं, तसं ह्यांनी वाईट केलं तसं येतंय. पण यांना साथ देणारा यांचा आका कोण आहे मला कळत नाही की यांचा आका कोण आहे. म्हणजे त्यांचे ते सुनील तटकरे भाऊ खूप त्यांना सपोर्ट करत होते. का सपोर्ट करत होते माहिती नाही. आणि वडील तिथं असल्यामुळे मग मुलगी महिला बाल कल्याण मंत्री असू नये. आता बोलायला लागल्या, जेव्हापासून संजय राऊत बोलायला लागले तेव्हापासून ताई पण बोलायला लागल्या. पण हे ताईंनी पहिलेच बोलायला पाहिजे होतं. आता ते बोलतात काय, एसआयटी चौकशी करतायत, पोलिसांना चौकशी करू द्या. अहो ताई, गेले कित्येक दिवस चौकशीच चालू आहे. पण तुमच्या बाई आहेत ना ज्या रुपाली चाकणकर, ज्यांनी महिलांचं शोषण केलं, एका बलात्कारी बाबाचे पाय धुतलेत, आपल्या अशा पदरानी असे त्याचे पाय पुसलेत. कशाला? करा ना उघडं त्यांना. का बाजू घेताय? काय असं गौड बंगाल त्यांच्याकडे लपलेलं आहे? कोणाकोणाची नावे? हे एक गोष्ट खरी आहे, ज्या दिवशी तिची चौकशी होईल ती धडाधडा सगळ्यांची नावं घेईल. म्हणून तर नाही घाबरत आहेत, म्हणून तर नाही तिला बाजूला करत आहेत तपासापासून. प्रश्न आहे माझा एसआयटीला, मॅडम चौकशी करताना बाईंना पण बोलवा, त्यांच्याकडनं बरीच माहिती मिळेल. कारण का सगळ्यात मोठं तर त्यांचं सगळं जे म्हणतात ना, ब्रँड अँबॅसेडर होत्या त्या, खरातच्या ब्रँड अँबॅसेडर. त्यांच्या देवळाच्या ट्रस्टवर होत्या त्या, त्यांच्या फार्म हाऊसवर राहायच्या, त्यांच्या घरी लग्न कार्य विर मेहंदी बिंदी लावून नटून ठटून जागामागा मला बघा असं सगळं होतं. तेव्हा विनंती, देवाभाऊ मुख्यमंत्री साहेब, तुम्ही चौकशी करायला सांगितली, ती चौकशी होऊ द्या आणि प्रामाणिकपणे ती चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक झाली पाहिजे. तरच महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित राहतील. नाहीतर या महिला आयोगाच्या बॅनरच्या अंडर या बाईंनी काय काय केलंय ना ते सगळं दडपण्यात येईल. तेव्हा प्लीज आमच्या महिलांच्या, आम्ही लाडक्या बहिणींच्या विनंतीला मान देऊन चौकशी कडक करा आणि शिक्षा पण कडक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.